हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाईज, UGC नेट, MS सेट आणि पेट या तीनही एक्झाममधील कॉमर्सच्या सब्जेक्टसाठी आपण पाहत आहोत एंटायर कोर्स. आणि या कोर्समध्ये युनिट नंबर 7 तो म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हा युनिट आपण कव्हर करत आहोत. या युनिटला कव्हर करत असताना या युनिटचा जो सिलेबस आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे त्या सिलेबसचे सर्व पॉईंट आपण वन बाय वन कव्हर करत आहोत. यामधील जो सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ बँक हा पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. हा पॉईंट कव्हर करत असताना या ठिकाणी जवळपास 4 लेसन मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रिव्हियस 4ही लेसन कव्हर केले नसतील त्यांनी आधी ते पहा, त्यानंतर आजचं लेसन तुम्ही कव्हर करा, जेणेकरून सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये तुमचं पाहणं होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये पाहताल त्याच वेळेस तुम्हाला सर्व कन्सेप्ट, सर्व बँकेच्या सिक्वेन्स हा प्रॉपरली कळेल. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस 4ही लेसन पाहिले नसतील त्यांनी ते कव्हर करा, त्यानंतर आजचं लेसन कव्हर करा. आपण कव्हर करत आहोत टाइप्स ऑफ बँक. तर टाइप्स ऑफ बँकमध्ये मागील लेसनमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आज मागील लेसनलाच कंटिन्यू करत आपण काही उर्वरित पॉईंट आहेत ते कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तरी खूप सारे पॉईंट होते ते आपण मागील लेसनमध्ये कव्हर केलेले आहेत. एकदम सिस्टमॅटिक वेने तुम्हाला या ठिकाणी सर्व पॉईंट मी प्रोव्हाइड केलेले आहेत. आज आपण त्या पुढचा पॉईंट तो म्हणजेच इम्पॉर्टंट कॅटेगरीज ऑफ बँक हा पॉईंट कंटिन्यू करणार आहोत. या पॉईंट संदर्भात शेड्यूल बँका म्हणजे काय हे आपण मागील लेसनमध्ये कव्हर केलं होतं. त्या संदर्भात काही तुम्हाला की हायलाईट या ठिकाणी प्रोव्हाइड केले ते म्हणजे कुठल्याही बँकेला शेड्यूल बँक व्हायचं असेल तर कुठल्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात त्या संदर्भात हे काय पॉईंट होते हे तुम्हाला मेमराईज करायला मी सांगितले होते. त्यानंतर नॉन शेड्यूल बँका म्हणजे काय हे देखील तुम्हाला सांगितलं होतं. आणि यामध्ये कुठलाही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा नाही आहे. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं ज्यांची एंट्री RBI ॲक्ट त्याचं शेड्यूल नंबर 2 यामध्ये नाही त्यांना आपण नॉन शेड्यूल बँक असं म्हणतो. इतकंच एक्झाम पुरतं सफिशियंट आहे. बाकी यामध्ये जास्त काय लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. त्यानंतर कमर्शियल बँक म्हणजे काय या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहिली. कमर्शियल बँकांचे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर केले. आणि कमर्शियल बँक हा पॉईंट आपण इंडियन फायनान्शियल सिस्टीम या पॉईंटमध्ये देखील कव्हर केलेला आहे. तिथं 3 स्टेज आहेत कमर्शियल बँकेच्या. 3 टायर सिस्टम आहे कमर्शियल बँकेची, ते आपण पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. तिथं तुमचं हे लेक्चर कव्हर झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी या संदर्भात ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर झाल्या असतील असं मी गृहीत धरतो. त्यानंतर फॉरेन बँक. फॉरेन बँक हा देखील पॉईंट आपण इंडियन फायनान्शियल सिस्टीम या ठिकाणी पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इन शॉर्टमध्ये मी मिनिंग सांगितलं होतं की अशी कुठलीही बँक ज्याचं हेड ऑफिस किंवा हेड क्वार्टर हे फॉरेनमध्ये आहे. फॉरेन म्हणजे कुठल्याही देशामध्ये, ग्लोबलमधल्या कुठल्याही देशामध्ये फॉरेनमध्ये आहे आणि त्याचं एक ऑफिस किंवा त्याची एखादी ब्रँच ही दुसऱ्या देशामध्ये आहे म्हणजेच इंडियामध्ये आहे, त्यावेळेस इंडियाच्या दृष्टिकोनातून ती बँक ही फॉरेन बँक असते. ठीक आहे. म्हणजे हेड ऑफिस दुसऱ्या देशामध्ये पण ब्रँच ही दुसऱ्याच कुठल्या तरी एका देशामध्ये, तर त्यावेळेस आपण त्या पर्टिक्युलर बँकेला फॉरेन बँक असं म्हणतो. हे सर्व इन डिटेल आपण इंडियन फायनान्शियल सिस्टीम या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. या ठिकाणी फक्त एक पॉईंट मेमराईज करून देतो की स्टँडर्ड कॅरेक्टर बँक ही बँक जी फॉरेन बँक आहे जी इंडियामध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाली किंवा फर्स्ट टाइम इस्टॅब्लिशमेंट झाली 1858 मध्ये. हे लक्षात ठेवा. स्टॅटिक क्वेश्चन आहे, एक्झामला येत असतो. आणि आत्ताचा जर विचार केला तर आत्ता जवळपास 45हून अधिक म्हणजेच 45 पेक्षा अधिक फॉरेन बँका इंडियामध्ये ऑपरेटिंग आहेत किंवा ऑपरेशन त्यांचे चालू आहेत. 45+. ठीक आहे. प्रत्येक बँकेचं नाव तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. फक्त फॅक्ट फिगर लक्षात ठेवले तेवढे सफिशियंट आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं स्टँडर्ड कॅरेक्टर बँक ही इंडियामधली फर्स्ट फॉरेन बँक आहे. ती इस्टॅब्लिशमेंट झाली 1858 मध्ये. ठीक आहे. ती फर्स्ट फॉरेन बँक आहे असं कधी घोषित केलं 2010 मध्ये. म्हणजे फर्स्ट फॉरेन बँक ही स्टँडर्ड कॅरेक्टर बँक आहे हे घोषित केलं 2010 मध्ये आणि ती आत्ता पण इंडियामध्ये आहे 2024ला. सिंपल. बाकी इंडियन फायनान्शियल सिस्टीमचे लेक्चर पहा, त्या ठिकाणी फॉरेन बँक संदर्भात तुमच्या आणखी काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर आता या पुढचा पॉईंट आहे तो आपण आजपासून सुरू करत आहोत, तो म्हणजे डोमेस्टिक बँकपासून आपण पुढचे पॉईंट आज पाहणार आहोत. तर गाईज हे पॉईंट पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन देईल. जे विद्यार्थी या चॅनलवर फर्स्ट टाइम आले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन आहे. आपण पेपर 1 साठी NTUGC नेटमधील आणि MS सेट एक्झाममधील ठीक आहे पेपर 1 ॲज वेल ॲज कॉमर्स या दोनही पेपरसाठी डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. यामध्ये पेपर 1
त्याचा पूर्णपणे सिलेबस इन डिटेल तुम्हाला कव्हर करून भेटेल, प्लस कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस तुम्हाला या कोर्समध्ये कव्हर करून भेटेल. हे दोन्ही कोर्स आत्ता अवेलेबल आहे. तुम्हाला जर या संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला क्रॅश कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. तुम्ही सेपरेटली कोर्स देखील जॉईन करू शकता. म्हणजे फक्त तुम्हाला पेपर 1चा कोर्स जॉईन करायचा असेल तर तोही अवेलेबल आहे. फक्त कॉमर्सचा कोर्स जॉईन करायचा असेल तर तोही सेपरेटली अवेलेबल आहे. ठीक आहे. या कोर्समध्ये डेफिनेटली तुम्हाला संपूर्ण सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल आणि एक्झामिनेशनमध्ये तुम्ही कोर्स कव्हर करून चांगले मार्क मिळवू शकता. ठीक आहे. खूप सारे विद्यार्थी असे आहेत जे पेपर फर्स्टमध्ये 80+ मार्क मिळवलेले आहेत. ठीक आहे. त्यांचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे टेलिग्राम चॅनलवर अपडेट करून दिलेले आहेत. तुम्ही टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ठीक आहे. तर आज आपण सिंपल कन्सेप्ट आहे ती म्हणजे डोमेस्टिक बँक्स म्हणजे काय रिपीट करल. आपण या ठिकाणी डोमेस्टिक बँक याचा अर्थ पाहत नाही, बँक्सचा अर्थ पाहतोय. ठीक आहे. यस लागलेला आहे. म्हणजे ही एक कॅटेगरी आहे, पर्टिक्युलर बँक नाही आहे. सिंपल. तर डोमेस्टिक बँक्स म्हणजे अशा बँक ज्यांची फॉर एक्झाम्पल स्थापना इंडियामध्ये झालेली आहे आणि ज्यांचं वर्किंग पण इंडियामध्येच चालू आहे, त्यांना म्हणतो आपण डोमेस्टिक बँक. एक एक्झाम्पल सांगितलं. किंवा फॉर एक्झाम्पल एखादी पर्टिक्युलर बँक असेल जिची स्थापना जपानमध्ये झालेली आहे, वर्किंग पण जपानमध्येच चालू आहे, तर त्या दृष्टिकोनातून ती त्या ठिकाणची डोमेस्टिक बँक. जसं इंडियाचं उदाहरण सांगितलं सेम तसंच जपानचं उदाहरण सांगितलं. ठीक आहे. म्हणजे एखादी अशी बँक, त्या बँकेची स्थापना पर्टिक्युलर होम कंट्रीमध्येच झालेली आहे आणि ती वर्किंग देखील त्या होम कंट्रीमध्येच किंवा विथिन सेम कंट्रीमध्येच करत आहे, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्या बँकेला म्हणतो डोमेस्टिक बँक. आय होप कन्सेप्ट काय आहे ते डायरेक्टली कळायला असेल. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, जास्त काय वेळ मी तुमचा या ठिकाणी घेणार नाही आहे. ठीक आहे. आता डोमेस्टिक बँकचे काही एक्झाम्पल या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत. SBI, नंतर कॅनरा बँक, नंतर इंडियन बँक, नंतर बँक ऑफ बडोदा, नंतर पंजाब नॅशनल बँक, या सर्व डोमेस्टिक बँक म्हणून कन्सिडर केल्या जातात. ज्यांची स्थापना इथंच झालेली आहे, त्यांचं वर्किंग पण याच ठिकाणी चालू आहे. सिंपल. आय होप कन्सेप्ट काय ती कळायला असेल. एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. इंडियामध्ये स्थापना आणि इंडियामध्येच वर्किंग चालू आहे, त्याला आपण डोमेस्टिक बँक असं म्हणतो. सिंपल. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे पब्लिक सेक्टर बँक. आता पब्लिक सेक्टर बँक्स शब्द काय लागला, बँक म्हणजे एक पर्टिक्युलर बँक नाही आहे, एक सेक्टर आहे पब्लिक सेक्टर बँक्स. आता या ठिकाणी कुठल्या बँका येतात की ज्या बँका गव्हर्नमेंट अंडर येतात, त्या सर्व बँका पब्लिक सेक्टर बँक्स असतात. आता गव्हर्नमेंट अंडर म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटने ज्या बँकांचे मोर दॅन 50% स्टॉक हा ॲक्वायर केलेला आहे, त्या सर्वच बँकांना आपण कुठे ना कुठे पब्लिक सेक्टर बँक म्हणून कन्सिडर करतो. इथे म्हणले पहा, पब्लिक सेक्टर बँक्स आर फायनान्शियल इन्स्टिट्यूट दॅट ऑन अँड ऑपरेट बाय दी गव्हर्नमेंट. म्हणजे ज्या गव्हर्नमेंट मार्फत ऑपरेट केल्या जात आहेत आणि स्वतः गव्हर्नमेंटच्याच आहेत, त्यांना आपण पब्लिक सेक्टर बँक म्हणतो. इथे म्हणले पहा, पब्लिक सेक्टर बँक आर दोज विच द गव्हर्नमेंट होल्ड मोर दॅन 50% ऑफ टोटल स्टॉक. ठीक आहे. त्या बँकेचा टोटल स्टॉक आहे त्याच्या 50% पेक्षा जास्त जर स्टॉक गव्हर्नमेंटने घेतलेला असेल तर त्या पर्टिक्युलर बँकला पब्लिक सेक्टर बँक म्हणतो. सिंपल कन्सेप्ट आहे. टोटल 20 पब्लिक सेक्टर बँक ह्या स्टार्टिंगला इंट्रोड्यूस केल्या त्या इंदिरा गांधी यांनी. पहिल्या 14 बँक हे 1969ला केल्या त्या आणि 1980ला 6 बँक त्यांनी पब्लिक सेक्टर बँक म्हणून इंट्रोड्यूस केल्या त्या. ठीक आहे. तर त्यांची नावं, त्यांची इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण याच लेसनमध्ये थोडे पुढे पाहणार आहोत. आय होप पब्लिक सेक्टर बँक म्हणजे काय कळालं असेल. मोर दॅन 50% स्टॉक गव्हर्नमेंटचा असेल तर पब्लिक सेक्टर बँक. सिंपल कन्सेप्ट इतकंच आहे. एक्झाम्पल पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर बँक आहे, गव्हर्नमेंटचे आहेत. ठीक आहे. सिंपल ना. नेक्स्ट आहे प्रायव्हेट सेक्टर बँक. अपोजिट आहे पब्लिकच्या. ज्या प्रायव्हेटली ऑन आहेत म्हणजे प्रायव्हेटच्याच आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या नाही आहेत, त्यांना म्हणतो आपण प्रायव्हेट सेक्टर बँक. म्हणजे जी प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची नाही ती कोणाची प्रायव्हेटची असते. मग ज्या बँका गव्हर्नमेंटच्या नाही आहेत, गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असू शकतात पण गव्हर्नमेंटची ओनरशिप त्या ठिकाणी नाही आहे, तर त्यांना म्हणतो आपण प्रायव्हेट सेक्टर बँक्स. सिंपल. इथे ॲक्च्युली येस लावायला पाहिजे. तर या ठिकाणी काय म्हणले पहा, दीज बँक्स आर ऑन अँड रन बाय प्रायव्हेट सेक्टर. सिंपल आहे ना. जी गव्हर्नमेंटची नाही ती प्रायव्हेटची. मग ज्या बँका गव्हर्नमेंटच्या नाही आहेत त्यांना आपण प्रायव्हेट बँका असं म्हणतो. सिंपल इतकीच कन्सेप्ट आहे, वेगळं काही नाही आहे.
इथे पुढे म्हणले पहा, बँक्स विच आर ऑन बाय इंडिव्हिज्युअल ऑर कॉर्पोरेशन अँड नॉट गव्हर्नमेंट. ठीक आहे, लक्षात घ्या, ज्या बँका वैयक्तिक असू शकतात, इंडिव्हिज्युअलच्या किंवा कॉर्पोरेशनच्या असू शकतात, पण गव्हर्नमेंटच्या नसणार आहेत किंवा कॉर्पोरेट सोसायटीच्या पण नसणार आहेत, त्यांना आपण काय म्हणणार, प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणणार. फॉर एक्झाम्पल म्हणले पहा, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये येतात. सिम्पल. आय होप मिनिंग काय हे दोघाही कन्सेप्टचं कळालं असेल. बेसिक कन्सेप्ट आहेत, अवघड काही नाही आहे. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक. आता या संदर्भात मी कुठलीही गोष्ट आता डिस्कशन करणार नाही आहे, कारण हा पॉईंट ॲज इट इज आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. कुठं, इंडियन फायनान्शियल सिस्टीम या ठिकाणी. या संदर्भात जवळपास मी 4 ते 5 लेसन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत इंडियन फायनान्शियल सिस्टीममध्ये. तर त्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँकचा आपण पूर्णपणे इन डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. ठीक आहे, मग एकच इन्फॉर्मेशन दोनदा पाहण्यात कुठलाही अर्थ नाही आहे. आत्ताच आपण लेक्चर कव्हर केले 2-3 दिवसापूर्वी, पुन्हा तेच पॉईंट एक्सप्लेन करण्यात कुठलाही पॉईंट नाही आहे. सिम्पल. तर ते लेक्चर पहा, त्या ठिकाणी हा पॉईंट तुमचा क्लिअर होऊन जाईल. कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे काय असतात, त्यांच्या कोऑपरेटिव्ह बँकांचे टायर म्हणजे 3 टायर सिस्टीम म्हणतो, ती कशा पद्धतीची असते, त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी कव्हर करा. इथं फक्त लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह बँक ॲक्ट आहे 1912चा. ठीक आहे, बाकी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेलं आहे, ते डेफिनेटली तुम्ही कव्हर करू शकता. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे RRB. हा देखील पॉईंट आपण इंडियन फायनान्शियल सिस्टीम या ठिकाणीच कव्हर केलेला आहे. ठीक आहे, मग RRBची स्थापना कधी झाली, कोणी रिकमेंडेशन केलं होतं, ठीक आहे, कधी रिकमेंडेशन केलं होतं, RRBचा ॲक्ट कुठला आहे, या सर्व इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. तर सिम्पलचं तर सांगाल, RRBची स्थापना ही 1975 साली झाली. रिजनल रूरल शब्द त्याची काय, रूरल सेक्टरसाठी ही बँक आहे. ठीक आहे, 1975 साली ती स्थापना झाली. आणि क्रेडिट अँड अदर सर्व्हिसेस देतात त्या कोणाला, फार्मरला किंवा एंटरप्रिनरला, जे स्मॉल एंटरप्रिनर असतील त्यांना. ठीक आहे, नरसिंह वर्किंग ग्रुप, जे नरसिंह कमिटी होती, त्यांनी 1975 साली RRB ॲक्टवर काम केलं आणि ॲक्ट काढला त्यांनी 1976ला. कोणता, RRB ॲक्ट 1976. म्हणजे रिजनल रूरल बँक हा ॲक्ट काढला त्यांनी 1976ला आणि त्या ॲक्टच्या बेसवर सर्व RRB रन करत आहेत. बाकी तुम्हाला मी सांगितलं तर फर्स्ट RRB प्रथम बँक ऑफ मोरादाबाद उत्तर प्रदेशला इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. कधी इस्टॅब्लिशमेंट झाली, ठीक आहे, 2 ऑक्टोबरला झाली, लक्षात ठेवा. बेसिक पॉईंट इथे आपण सगळे कव्हर केलेले आहेत. नंतर RRBला पैसा भेटतो कुठून, तर त्याचा पैसा भेटण्याचा रेशो असा आहे 50, नंतर 35, नंतर 15, म्हणजे 50:35:15 असा रेशो आहे पैसे भेटण्याचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या RRBला 100 रुपये भेटणार आहेत. मग कशी भेटणार, तर 100पैकी 50 रुपये हे कोणाकडून भेटणार, सांगितलं होतं, आठवतंय का, नसेल आठवत तर लक्षात ठेवा. 50% मिनिस्टर ऑफ फायनान्सकडून पैसे भेटणार. कुठे पहा, हे पहा, मिनिस्टर ऑफ फायनान्सकडून 50% पैसे भेटणार. ठीक आहे, 100पैकी 50%, फॉर एक्झाम्पल मिनिस्टर ऑफ फायनान्स. नंतर स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे पर्टिक्युलर ज्या स्टेटमध्ये RRB इस्टॅब्लिशमेंट झालेले आहे ते स्टेट गव्हर्नमेंट देणार 35% पैसा. आणि बाकीचं स्पॉन्सर बँक जे असेल, ज्या बँकेने RRBला स्पॉन्सर केलेलं आहे, ती देणार 15% पैसा. अशा प्रकारे RRBला फंडिंग होत असतं, हे लक्षात ठेवा. हा रेशो NTUGC नेटला एकदा येऊन गेलेला आहे, इन फ्युचर देखील येऊ शकतो, म्हणून हे पॉईंट मी रिपीट केलेत. बाकी इन डिटेलसाठी इंडियन फायनान्शियल सिस्टीम या संदर्भातलं लेक्चर जे आहे ते तुम्ही पहा. सिम्पल. हे आपल्या पेड कोर्समध्ये अवेलेबल आहे. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट बँक्स. आता याचा शब्दशः अर्थ लावायचा काय, डेव्हलपमेंट बँक्स म्हणजे ह्या बँकांची कॅटेगरी अशी कॅटेगरी आहे ती नॉर्मली पैसा कमवण्याच्या हेतूने जास्त काय काम करत नाही आहे. त्यांना डेव्हलपमेंट करायचं आहे, कोणाचं पुअर पीपलचं, ठीक आहे, कोणाचं ॲग्रिकल्चर एरियाचं, कोणाचं जे विलेजेस आहेत त्यांचं डेव्हलपमेंट करायचं आहे, त्यासाठी या डेव्हलपमेंट बँक्स आहेत. ठीक आहे, म्हणजे शब्दाप्रमाणे जायचं, वेगळे काही कन्सेप्ट नाही आहे. डेव्हलपमेंट बँक म्हणजे अशा बँक ज्यांना इकॉनॉमीला डेव्हलप करायचं आहे, ज्यांना कंट्रीला डेव्हलप करायचं आहे, त्या बँका कंट्रीला डेव्हलप करण्यासाठी काम करतायत, त्यांना आपण डेव्हलपमेंट बँक असं म्हणतो. आता यांची पण कॅटेगरीमध्ये खूप बँका येतात, त्या आपण इन फ्युचर पाहणारच आहोत. आता फक्त मिनिंग एकदा रिपीट करतो. इथं म्हणले पहा, डेव्हलपमेंट बँक आर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट प्रोव्हाइड लॉंग टर्म कॅपिटल फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इन पुअर कंट्रीज. ठीक आहे, म्हणजे पुअर कंट्रीज किंवा पुअर कंट्रीमधील एखाद्या पर्टिक्युलर सिटीमध्ये किंवा पर्टिक्युलर विलेजमध्ये जे पुअर लोक आहेत त्यांच्या अनुषंगाने या बँका काम करतात. पुढे काय पहा, दे आर ऑफ्टेन स्पॉन्सर बाय दी गव्हर्नमेंट अँड कॅन ऑल्सो ऑफर टेक्निकल असिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट मार्फत ह्या स्पॉन्सर झालेल्या असतात. सिम्पल आहे ना, गव्हर्नमेंट सोडून दुसऱ्यांना कोणाची काळजी आहे का,
म्हणजे पुअर लोकांची काळजी कोणाला असते? गव्हर्नमेंटची असते. गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे असतात त्यांच्यासाठी. प्रायव्हेट सेक्टर फक्त स्किल पाहतं, टॅलेंट पाहतं आणि त्याच्या बेसिसवर लोकांना घेतं. पण गव्हर्नमेंट तसं नाही आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटचं काय असतं, सर्वांना सर्व सोयी प्रोव्हाइड झाल्या पाहिजे या अनुषंगाने गव्हर्नमेंट काम करत असतं. गव्हर्नमेंट फक्त सिटीमध्ये मोठे मोठे हायवे बनवत नाही, गव्हर्नमेंट गावाला जाणार पण रोड बनवतं. ठीक आहे, नाबार्ड वगैरे काम काय करतात? तेच करतात ना. मग ही डेव्हलपमेंट बँका ज्या आहेत त्या नॉर्मली स्पॉन्सर झालेल्या असतात गव्हर्नमेंटमार्फत, कारण गव्हर्नमेंटला पॉवर्टी जी आहे ती कमी करायची आहे. ठीक आहे, या अनुषंगाने पुढे काय म्हणले पहा, जे मेन आहे ते फक्त डायरेक्टली सांगतो. कन्सेप्च्युअली आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर हे पहा, इथं मेन आहे द इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच IFCI वॉज इंडियाज फर्स्ट डेव्हलपमेंट बँक. याची स्थापना झाली ती 1948 साली. ठीक आहे, IFCI म्हणजे काय? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही फर्स्ट डेव्हलपमेंट बँक आहे. याची स्थापना 1948 मध्ये झाली, हे लक्षात ठेवा. बाकी ह्या डेव्हलपमेंट बँका काय करतात? फायनान्स प्रोव्हाइड करतात, नंतर ॲडवायझरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, इकॉनॉमिकला प्रमोट करण्याचं काम करतात, इन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी ठेवण्याचं काम करतात, नंतर सोशल प्रोग्रेस करण्याचं काम करतात. ठीक आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करण्याचा त्यांचा प्रायमरी गोल आहे. हे बेसिक पॉईंट आहेत. यासाठी काय असं जास्त आपल्याला लॉजिक लावावं लागत नाही. डेव्हलपमेंट बँक म्हणलं तर आपण काय म्हणणार? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी काम करत असतील. ठीक आहे, सोसायटीला डेव्हलप करण्यासाठी काम करत असतील. म्हणजे हे पॉईंट तुमचे लॉजिकली पण लक्षात राहू शकतात. पण मेन पॉईंट काय असतो, नेमकं कन्सेप्ट काय आहे? तर कन्सेप्ट ही आहे की गव्हर्नमेंट मार्फत स्पॉन्सर झालेल्या बँक असतात डेव्हलपमेंट बँक, त्या पुअर लोकांसाठी काम करतायत. आणि त्यामध्ये स्ट्रॅटेजिक क्वेश्चन कुठला आहे? तर IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही फर्स्ट डेव्हलपमेंट बँक आहे. याची स्थापना 1948 साली झाली. इतकंच. ठीक आहे, आता या संदर्भात काही की कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत ते पाहूया, म्हणजे कन्सेप्ट तुमची आणखी थोडीफार क्लिअर होऊ शकते. त्या अनुषंगाने हे पॉईंट आपण ॲड केलेले आहेत. तर की कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य कुठले डेव्हलपमेंट बँकचे? तर फर्स्ट पॉईंट आहे फोकस ऑन डेव्हलपमेंट. सिंपल आहे, शब्दातच डेव्हलपमेंट बँक आहे, डेव्हलपमेंटवरच फोकस असणार आहे. ठीक आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करणं डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने या सर्व गोष्टी या ठिकाणी असणार आहे. सेकंड पॉईंट आहे लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह. डेव्हलपमेंट आहे, नॉट अ ट्रेनिंग. ट्रेनिंग ही 1 दिवसाची 2 दिवसाची असू शकते, डेव्हलपमेंट एका दिवसात होत नसते, लॉंग टर्मच असते. बरोबर ना? मग लॉंग टर्मच प्रॉस्पेक्टिव्ह असणार आहे. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची असेल तर 1-2 दिवसाचं काम नाही, ते वर्ष चालणार आहे, म्हणजे लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह आहे. सिंपल. नंतर रिस्क टॉलरन्स. रिस्क इथं थोडीशी जास्त असते. त्याचं रिझन काय आहे? डेव्हलपमेंट बँक आहे, शून्यातून त्यांना जग उभा करायचं आहे, पुअर टू रिच व्हायचं आहे. रिस्क जास्त असणार आहे ना, कारण ह्या बँका काही सिटीमध्ये जात नाही आहे, पुअर पीपलकडे जात आहेत आणि त्यांना डेव्हलप करण्याचं काम करतायत. मग पुअर पीपलला जर फंडिंग वगैरे प्रोव्हाइड केलं तर रिस्क थोडीशी जास्त असणार आहे, रिटर्नची श्युरिटी त्या ठिकाणी नसणार आहे. मग त्या ठिकाणी रिस्क टॉलरन्स असते, रिस्क या जास्त घेतात कम्पेअर टू कमर्शियल बँक. म्हणजे सिंपली एखाद्याला लोन घ्यायचं असेल, कमर्शियल बँक तुमचं एखादी गोष्ट गहाण वगैरे ठेवणार आणि मग तुम्हाला लोन देणार. पण एखादी डेव्हलपमेंट बँक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या स्कीमच्या अंडर काही गोष्टी गहाण न ठेवता फक्त ॲज अ बिझनेस करणार आहे, स्मॉल टर्म मध्ये तुम्ही पैसा घेऊ शकता. मग थोडीशी त्या ठिकाणी रिस्क जास्त असते, कारण त्या पुअर पीपलला हेल्प करण्याच्या अनुषंगाने उभारलेले असतात. नंतर टेक्निकल असिस्टन्स, तुम्हाला ॲडवायझरी सर्व्हिस वगैरे त्या प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. एखादा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्या संदर्भात देखील त्या असिस्टंट प्रोव्हाइड करतात. नंतर कोलॅबोरेशन, गव्हर्नमेंटसोबत त्यांचं कोलॅबोरेशन झालेलं असतं, म्हणून त्यांच्याकडं फंडिंग वगैरे चांगल्या प्रकारे असतं. आणि प्रायव्हेट सेक्टर आहे किंवा काही अदर NGO वगैरे असतील त्यांच्यासोबत पण त्यांनी कोलॅबोरेशन केलेलं असतं, कारण देशाचा विकास त्यांना करायचा असतो. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेट अशी सर्वांसोबत कोलॅबोरेशन करून त्या बँका पुढे जात असतात. हे काही त्याची वैशिष्ट्य आहेत. एक्झामला हे वैशिष्ट्य विचारत नाही, कन्सेप्ट फक्त आणखी क्लिअर व्हावी म्हणून आपण सर्व पॉईंट या ठिकाणी ॲड केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे कन्सेप्टची तुम्ही सर्व गोष्टी क्लिअर केल्या तर डेफिनेटली तुम्ही एक्झामला चांगला परफॉर्मन्स करू शकता. आता नेक्स्ट पहा, या ठिकाणी डेव्हलपमेंट बँका कुठल्या आहेत त्यांचे काही एक्झाम्पल या ठिकाणी ॲड केलेत, म्हणजे तुम्हाला नावं पण थोडेफार कळावेत की कुठल्या बँकांना आपण डेव्हलपमेंट बँका म्हणू शकतो, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. तर फर्स्ट पहा, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही फर्स्ट डेव्हलपमेंट बँक आहे, ते आपण आत्ताच पाहिलं. नंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IDB म्हणतो आपण, ही पण डेव्हलपमेंट बँक आहे. नंतर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे SIDB, IDBचाच एक सबसिडी SIDB आहे, बरोबर ना. यांची इयर वगैरे आपण इन डिटेल नंतर पुन्हा पाहणार आहोत, डोंट वरी. नंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजे एक्झिम बँक, ही पण डेव्हलपमेंट बँक आहे. नंतर नॅशनल हाऊसिंग बँक, ही पण डेव्हलपमेंट बँक आहे. नंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, ही पण एक डेव्हलपमेंट बँक आहे. नंतर रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, ही पण एक डेव्हलपमेंट बँक आहे. आणि टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड, ही पण एक डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे.
ठीक आहे. म्हणजे हे सगळे डेव्हलपमेंट करण्याच्या अनुषंगाने इस्टॅब्लिश झालेले इन्स्टिट्यूट आहेत. आता तुम्ही म्हणताल फक्त इतकेच आहेत का? नाही, खूप सारे आहेत. आपण फक्त इतकेच ॲड केलेत कारण आपण फक्त एक्झाम्पल कशा प्रकारचे डेव्हलपमेंट बँक असतात हे तुम्हाला कळावं या अनुषंगाने ॲड केलेलं आहे. याचा एक कीवर्ड सांगतो पहा. सर्वांमध्ये कुठं ना कुठं डेव्हलपमेंट, कॉर्पोरेशन, डेव्हलपमेंट, ठीक आहे. आता इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे कुठं ना कुठं डेव्हलपमेंट म्हणजे इम्पोर्ट लोकांचं करणं, एक्सपोर्ट लोकांचं करणं, डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने. नंतर हाऊसिंग असेल किंवा कॉर्पोरेशन असेल, ठीक आहे. म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला शब्दानुसारच कळते कुठं ना कुठे यांचं डेव्हलपमेंटशी काहीतरी संबंध असणार आहे. म्हणजे जास्त तुम्हाला नाही कळालं, एक्झामला कन्फ्युजन झालं तर डेव्हलपमेंट शब्द असेल तरी म्हणतात ना डेव्हलपमेंट बँक आहे, ठीक आहे. म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट शब्द आहे याचा कीवर्ड आहे, बाकी काही नाही. सिंपल पॉईंट आहे, जास्त काय अवघड नाही आहे. तर डेव्हलपमेंट बँकचा पॉईंट आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल. ज्या बँका पुअर पीपलसाठी, ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी काम करत आहेत, ज्यांना डेव्हलपमेंट घडून आणायची देशामध्ये, त्या सर्व बँका डेव्हलपमेंट बँक्समध्ये येतात, ठीक आहे. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे इम्पॉर्टंट बँक्स फॅक्ट, ठीक आहे. म्हणजे बँकांसंदर्भात काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत हे तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यायचे आहेत, प्रॉपरली नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, कारण एक्झामला हे पॉईंट खूप वेळा येऊन गेलेले आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट जो फॅक्ट आहे किंवा पॉईंट आहे तो म्हणजे बँक ऑफ हिंदुस्थान. आता बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना कधी झाली हे लक्षात ठेवा. याची इस्टॅब्लिशमेंट झालं 1770 मध्ये आणि लिक्विडेट झाली 1832 मध्ये, ठीक आहे. म्हणजे 1770ला स्थापना झाली आणि 1832ला संपली. कोण? बँक ऑफ हिंदुस्थान. सिंपल पॉईंट आहे, लक्षात ठेवा. नंतर GBI म्हणजेच काय? जनरल बँक ऑफ इंडिया. याची स्थापना झाली 1786ला, लिक्विडेट झाली म्हणजेच पूर्णपणे बंद झाली कधी? 1791ला. रिपीट करेल, 1786 इस्टॅब्लिश आणि 1791 लिक्विडेट. ह्या दोन्ही पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेला आहे, म्हणून हे पॉईंट मी सेपरेटली या ठिकाणी ॲड केलेले आहेत. नंतर थर्ड पॉईंट, बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या तीन बँक म्हणजे 1, 2 आणि 3 यांची स्थापना कशा पद्धतीने झाली लक्षात ठेवा. तर बँक ऑफ बेंगाल याची स्थापना झाली 1806 साली. नंतर बँक ऑफ बॉम्बे याची स्थापना झाली 1840 साली. नंतर बँक ऑफ मद्रास याची स्थापना झाली 1843 साली. सिंपल, यांची इयर लक्षात ठेवा प्रॉपर, हे पण एक्झामला येऊन गेलेले आहेत. रिपीट करेल, बेंगाल 1806, नंतर बँक ऑफ बॉम्बे 1840 आणि बँक ऑफ मद्रास 1843. सिंपल सांगू का? BBM, ठीक आहे. म्हणजे काय? बेंगाल, नंतर बॉम्बे, नंतर मद्रास. बेंगाल, बॉम्बे, मद्रास 1806 एक नंबरला घ्यायचं. नंतर थोडंसं पुढे जायचं, 1840 पर्यंत जायचं. नंतर एकदम थोडं पुढे जायचं, 1843. सिंपल. म्हणजे थोडंसं सिक्वेन्सनुसार लक्षात ठेवलं तर लक्षात राहील, कन्फ्युजन होणार नाही. आता यांची स्थापना कशी झाली हे तुम्हाला कळालं, कुठल्या वर्षी झाली, ठीक आहे. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर लक्षात ठेवायचं, या सर्व बँकांना प्रेसिडेन्सी बँक म्हणायचे. प्रेसिडेन्सी बँक म्हणजे वेगळं तिकडे काय नाही, त्या बँका त्या काळच्या सर्वात मोठ्या बँका होत्या, ठीक आहे. बेंगाल, बॉम्बे आणि मद्रास या बँका त्या काळच्या सर्वात मोठ्या बँक होत्या, म्हणून त्यांना प्रेसिडेन्सी बँक म्हणून ओळखलं जायचं, ठीक आहे. आणि या तीनही बँका एकत्र झाल्या कधी? 1921 साली. आणि त्याच वेळेस त्यांचं नामकरण करण्यात आलं ॲज अ प्रेसिडेन्सी बँक, कारण या खूप टॉपच्या बँका होत्या, मोठ्या बँका होत्या, ठीक आहे. लक्षात घ्या, 1921 साली त्या अमलगमेट करण्यात आल्या. आता अमलगमेट करण्यात आले म्हणजे 3 भाऊ होते, एकत्र आले, एक झालं. एकाला नाव काय द्यायचं? तिघांचे वेगवेगळे नाव होते. एकाचं होतं बेंगाल, एकाचं होतं बॉम्बे, तिसऱ्याचं होतं मद्रास. वेगवेगळे नाव होते. मग एकच झाल्यात आहे, अमलगमेट झाल्या. मग नाव द्यायचं काय? तर नाव दिलं इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. या एका बँकेला, कारण ती स्थापन झाली ती 1921ला. कशी स्थापन झाली? या तीनही बँका एकत्र केल्या आणि इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली 1921 साली. याचं रिकमेंडेशन कोणी केलं ते पण लक्षात ठेवा, एक्झामला येऊन गेलेलं आहे. JM केन्स यांनी रिकमेंड केलं की या टॉप बँका ज्या आहेत, प्रेसिडेन्सी बँक आहेत, त्यांना एकत्र करून टाका, एकच बँक इस्टॅब्लिशमेंट करून टाका, जेणेकरून सर्व गोष्टी सेंट्रलाइज होतील, सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये राहतील. या सर्व बँका होत्या, त्यांनी ठरवलं असतं काही पण केलं असतं, कारण सर्व मोठ्या मोठ्या बँका होत्या. मग कुठं ना कुठं कंट्रोलमध्ये पाहिजे सर्व, म्हणून या सर्व बँकांना अमलगमेट केलं, एकत्र केलं 1921ला. आणि जेम्स केन्स यांच्या रिकमेंडेशननुसार इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली 1921ला. म्हणजेच
थोडक्यात या तीनही बँकांचं एकत्र झाल्यानंतरच्या ग्रुपला नाव दिलं इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. सिंपल. आणि ही इम्पेरियल बँक ऑफ इंडिया स्टार्टिंगला प्रायव्हेट सेक्टरची बँक होती, हे लक्षात ठेवा. त्याचे मेजॉरिटी शेअर हे प्रायव्हेट सेक्टरनी ॲडॉप्ट केलेले होते. ठीक आहे, कारण हा काळ इंग्रजांचा होता ॲक्च्युली. आता हा स्टॅटिक क्वेश्चन तुमच्या लक्षात राहिला असेल. आता थोडंसं पुढे जाऊया. तर पुढे गेल्यानंतर आपली वेल नोन बँक आपण आता पण पाहतो, तुमचं अकाउंट पण असेल, ती म्हणजे SBI. SBIची पार्श्वभूमी काही ती पण लक्षात ठेवा. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो आपण, त्याला SBI म्हणतो. ही SBI वेगळी तिगळी काही सुरू झालेली नाही आहे. जे आपण आत्ता पाहिली ना इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, जी स्थापना झाली 1921ला, बरोबर. त्याच इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं पुन्हा नामकरण करण्यात आलं. गव्हर्नमेंटने त्याला टेक ओव्हर केलं आणि त्यानंतर त्याचं नामकरण चेंज करून टाकलं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, SBIची स्थापना झाली ती 1 जुलै 1955 साली आणि ती बँक नॅशनलाइज देखील 1955 झाली आणि ती इफेक्टिव्ह झाली ती 1956ला. ठीक आहे, म्हणजे 1 जुलै 1955ला ती स्थापना झाली. नंतर ती नॅशनलाइज करण्यात आली 1955ला आणि ते इफेक्टिव्ह नॅशनलाइज जे इफेक्टिव्ह झालं ना ते झालं 1956ला. पण नॅशनलाइजचं इयर 1955च आहेत खूप पुस्तकामध्ये, तर 1955 लक्षात ठेवा. त्यानंतर इथे पुढे म्हणले पहा, SBI वॉज नॅशनलाइज इन 1955 अंडर द SBI ॲक्ट 1955. ठीक आहे, म्हणजे SBIचा ॲक्ट त्यांनी काढला, त्याच्या आत त्याला नॅशनलाइज करून टाकलं. पुढे म्हणले पहा, व्हेन द इम्पेरियल बँक ऑफ इंडिया वॉज रिनेम. म्हणजे लक्षात घ्या, इम्पेरियल बँक जी स्थापना झाली ती 3 बँकांचं मिक्सर करून त्याच बँकेचे पुन्हा नामकरण करण्यात आली गव्हर्नमेंटमार्फत. त्याचं नाव ठेवलं SBI. म्हणजे SBI काही वेगळी स्टार्टिंगपासून झिरोतून इस्टॅब्लिशमेंट झालेली बँक नाही आहे. त्या बँकला खूप मोठी पार्श्वभूमी होती पहिली, फक्त नामकरण केलंय. लक्षात घ्या हा पॉईंट. ठीक आहे. तर ही बँक आत्ता पण टॉपला आहे. का टॉपला आहे? कारण प्रेसिडेन्सी बँक होत्या 3 खूप मोठ्या, त्या प्रेसिडेन्सी बँकला एकत्र केलं. मग किती मोठी बँक झाली असेल इम्पेरियल बँक, आणि त्या बँकचं नामकरण केलं SBI, म्हणून आत्ता पण ही बँक खूप मोठी आहे. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटनी SBI म्हणजे नामकरण करताना गव्हर्नमेंटने ती घेतली, जसं पहिल्यांदा ती प्रायव्हेट येते. ठीक आहे, कोणती इम्पेरियल बँक. नंतर गव्हर्नमेंट त्याला टेक ओव्हर केलं कधी 1955ला आणि त्याचं नामकरण पण केलं SBI ठेवलं 1955लाच. ठीक आहे. आणि त्याला नॅशनलाइज केलं, म्हणजेच काय गव्हर्नमेंटच्या अंडर आली ती पब्लिक सेक्टर बँक म्हणून ती कन्सिडर करायला सुरू केलं. पुढे काय म्हणले पहा, द स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI पब्लिक सेक्टर बँक. आता सांगितलं ना पब्लिक सेक्टर आहे, कधीपासून केली? नॅशनलाइज केली तेव्हापासून 1955 पासून. त्याआधी प्रायव्हेट ओनरशिप अंडर ती होते. ठीक आहे. ही पब्लिक सेक्टर बँक झाली कशी हे पण लक्षात ठेवा. तर गव्हर्नमेंटने त्यांचे जवळपास शेअर हे 57.59% घेतले आणि त्याला पब्लिक सेक्टर करून टाकलं. हे आत्ताचा रेशो आहे, आत्ताचं गव्हर्नमेंटचं त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट हे 57.59% आहे. कधीचं? 2024चं. ठीक आहे, म्हणजे रिसेंटचं सांगितलं मी, तेव्हा काळाचं नाही, 1955चं नाही सांगते मी, आत्ताचं. ठीक आहे. 57.59% गव्हर्नमेंटचे त्यामध्ये शेअर्स आहेत SBIमध्ये, म्हणून ते आता गव्हर्नमेंटच्या अंडर कंट्रोलमध्ये आहे. सिम्पल. आय होप हा पॉईंट कळाला असेल. एकदा थोडंसं रिवाईज करतो. तर हे पहा, पहिल्यांदा काय होतं? BBM होतं, BBM. ठीक आहे, म्हणजे बेंगाल, बॉम्बे, मद्रास या 3ही बँकांची स्थापना झाली. कधी झाली? तर 6 म्हणजे 1806ला, नंतर 40ला म्हणजेच काय 1840ला, आणि त्यानंतर कितीला? 1843ला. म्हणजे 6, 40 आणि 43 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे बँक ऑफ बेंगाल, बॉम्बे, मद्रास या बँकांची स्थापना झाली. अशा प्रकारे या बँक खूप मोठ्या गेल्या. त्याला प्रेसिडेन्सी बँक म्हणून ओळखायला लागले सर्वांना. प्रेसिडेन्सी बँक म्हणजे खूप मोठ्या बँक चालत्या. ठीक आहे, इंडियामधल्या. मग या बँकांना गव्हर्नमेंटने काय केलं? एक ठरवलं, गव्हर्नमेंटने रिकमेंड केलं की तुमच्या मनमानी चालणार नाही, तुम्ही मर्ज होऊन जा, एकच बँक एस्टॅब्लिशमेंट करून टाका. मग या 3ही बँक एकत्र झाल्या कधी? 1921ला. एकत्र झाल्यानंतर त्यांना नाव काय द्यायचं? कारण पहिल्यांदा सर्वांचे नाव वेगवेगळे होते. मग नाव द्यायचं काय? तर त्यांनी दिलं, जे नाव दिलं ते दिलं इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, म्हणजे एकत्र केल्यानंतर नाव दिलं इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. कधी? 1921ला. आता इम्पेरियल बँक ऑफ इंडिया हे नाव दिल्यानंतर आता पण ही प्रायव्हेटचीच आहे, कारण या 3ही बँक प्रायव्हेटमध्ये होत्या. ठीक आहे, मग या प्रायव्हेटच्या होत्या, एकत्र केल्या, ही मोठी पण प्रायव्हेटचीच आहे, मग यांचं पण काही पण होऊ शकतो. मग गव्हर्नमेंटने थोडंसं प्रॉपरली लक्ष दिलं. ती म्हणली इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आम्हाला घ्यायची. कधी त्यांना सुचलं? 1955 साली. ठीक आहे, मग 1 जुलै 1955 साली गव्हर्नमेंटने या बँकेला नॅशनलाइज केलं आणि नाव पण चेंज केलं. इम्पेरियल ठेवलं नाही, त्यांनी आमच्याकडे आली ना, आता आम्ही आमच्या पद्धतीने नाव ठेवू. त्यांनी ठेवलं नाव SBI. ठीक आहे, कधी? 1955 साली नॅशनलाइज करून. आणि
आत्ता गव्हर्नमेंटचं स्टेक होल्डर त्या ठिकाणी किती आहे? 57.59%. आय होप तुम्हाला या ठिकाणी सर्वच पॉईंट क्लिअर झाले असतील. खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत, तुम्हाला आत्ता कामं येतीलच, पण इन फ्युचर तुम्ही वर्गामध्ये शिकवायला गेल्यानंतर पण हे पॉईंट तुम्हाला कामं येऊ शकतात. त्या अनुषंगाने शॉर्ट नोटमध्ये सर्व गोष्टी नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर पुढचे थोडे पॉईंट आहेत ते आपण पाहूया. तर हे पहा, त्यानंतरचं नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे बँक ऑफ अलाहाबाद. ठीक आहे, आपण की पॉईंट पाहतोय, काही फॅक्ट फिगर पाहतोय जे एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत ते, कारण एक्झामला हे पॉईंट येऊन गेलेले आहेत. मिसक्लिनियस पॉईंट असतात, राहून जातात, नंतर एक्झामला जर आलं तर आपलं लक्ष येत नाही की हा पॉईंट आपण कुठं पाहिला होता. ठीक आहे, म्हणून सर्व पॉईंट या ठिकाणी मी ॲड केलेले आहेत. तर बँक ऑफ अलाहाबाद याची स्थापना कधी झाली? तर 24 एप्रिल 1865 साली याची स्थापना झाली. ठीक आहे, ही नॅशनलाइज करण्यात आली गव्हर्नमेंटमार्फत 1969ला. म्हणजे ज्यावेळेस 14 बँक नॅशनलाइज झाल्या ना त्यावेळेस ही पण बँक त्यामध्ये ॲड होते, हे लक्षात ठेवा. जवळपास 155 वर्ष या बँकेने काम केलं. ठीक आहे, आणि 155 वर्षानंतर या बँकेचं पुन्हा नामकरण करण्यात आलं. ती मर्ज करण्यात आली, नामकरण नाही, मर्ज करण्यात आली इंडियन बँकमध्ये. कधी? 2020 साली. रिपीट करतो, बँक ऑफ अलाहाबाद स्थापन झाली 24 एप्रिल 1965 साली. ती नॅशनलाइज केली गव्हर्नमेंटने 14 बँकांच्या अंडर 1969ला, कारण 1969ला 14 बँक नॅशनलाइज झाल्या, त्यामध्ये बँक ऑफ अलाहाबाद पण होती. 155 वर्ष तिने प्रॉपर काम केल्यानंतर ती मर्ज झाली इंडियन बँकमध्ये 2020ला. सिम्पल. आय होप हा पॉईंट लक्षात राहील. आता या ठिकाणी आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा की इंडियन बँकेची स्थापना कधी झाली? तर इंडियन बँक ही जी आहे याची स्थापना झाली 15 ऑगस्ट 1907 साली. म्हणजे बँक ऑफ अलाहाबाद कुठं मर्ज झाली? इंडियन बँकमध्ये. मग कधी झाली मर्ज? 2020ला. पण इंडियन बँक आली कधी? तर इंडियन बँक आली 15 ऑगस्ट 1907 साली. स्टॅटिक क्वेश्चन आहे, डेफिनेटली थोडंसं अवघड वाटू शकतं, वेळ लागेल, पण इतकं पण अवघड नाही आहे की आपल्याला कळणारच नाही. थोडंफार लक्षात राहतं, एक्झामला एक क्लू भेटतो आणि ॲटोमॅटिकली एक्झामला एक पॉईंट हायलाईट होतात, तुम्ही आन्सर देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे 2दा-3दा जरी तुम्ही व्हिडिओ पाहिला किंवा 2दा-3दा तुम्ही नोट्स रेफर केल्या, डेफिनेटली पॉईंट क्लिअर होऊन जातील. शॉर्ट नोटमध्ये लिहून ठेवा तर पॉईंट क्लिअर होतील. नेक्स्ट आहे पंजाब नॅशनल बँक, म्हणजे PNB म्हणतो आपण. तुमच्या बऱ्याच जणांचे अकाउंट पण असतील. तर ही पंजाब नॅशनल बँक जी आहे ही फर्स्ट स्वदेशी बँक आहे. याची स्थापना किंवा याचे ऑपरेशन हे स्टार्ट झाले ते 12 एप्रिल 1895 साली. ठीक आहे, लाहोरमधून. आणि यांचं ऑथोराइज शेअर कॅपिटल त्यावेळेस किती होतं ते लक्षात ठेवा, 2 लाख होतं. आणि वर्किंग कॅपिटल त्यांचं फक्त 20,000 होतं. म्हणजे ऑथोराइज त्यांना ऑथॉरिटी होती 2 लाखापर्यंत ते कॅपिटल घेऊ शकतात, पण इतकं कुठून आणणार? ठीक आहे, 20,000 त्यावेळेस वर्किंग कॅपिटल त्या बँकेचं होतं. आता 20,000 म्हणजे खूप कमी आहेत. शिपाईचा पगार त्या बँकेच्या 20,000 असेल, म्हणजे जास्त असेल ॲक्च्युली, पण त्यावेळेस पगार. ठीक आहे, म्हणजे कधी? 1895 साली. 2 लाखाचं त्यांनी ऑथोराइज वर्किंग कॅपिटल घेतलं. ऑथोराइज कॅपिटल त्यांचं 2 लाख होतं, पण वर्किंग कॅपिटल हे फक्त 20,000 होतं. ऑथोराइज म्हणजे काय? तर इथपर्यंत मॅक्झिमम इतकं कॅपिटल तुम्ही घेऊ शकता, त्याला ऑथोराइज कॅपिटल म्हणतो. 2 लाखापर्यंत ते घेऊ शकत होते, पण इतकं घेणार आहे का? मॅक्झिमम होत होते, मग त्यांनी 20,000च घेतलं, तेवढंच भेटलं त्यांना. सिम्पल. तर पुढे पहा, 14 नॅशनलाइज बँक कधी झाल्या, कोणी केल्या ते पॉईंट लक्षात ठेवा. एक्झामला हा पण पॉईंट खूप वेळा येत असतो. तर 14 बँक्स नॅशनलाइज कधी झाल्या? ऑन 19 जुलै 1969, म्हणजे 1969 साली 14 बँक नॅशनलाइज झाल्या 19 जुलै साली. ठीक आहे, इथं म्हणले पहा, प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी 14 बँक नॅशनलाइज केल्या. ज्यांचं कॅपिटल किती? 50 करोडपेक्षा जास्त आहे, अशा टॉप 14 बँक त्यांनी नॅशनलाइज केल्या. म्हणजे रिपीट करेल, त्यांना खूप साऱ्या बँक नॅशनलाइज करायच्या होत्या. मग कोणाला नॅशनलाइज करायचं नेमकं? तर ज्यांचं कॅपिटल त्यांनी पाहिलं की 50 करोडपेक्षा जास्त आहे. रिपीट करेल, ज्यांचं कॅपिटल 50 करोडपेक्षा जास्त आहे अशा बँका सर्व त्यांनी बाजूला काढल्या. त्यांची टोटल क्वांटिटी भरली 14. म्हणजे 14च करायचे असं काही नव्हतं. त्यांनी क्रायटेरिया कुठला मांडला होता? 50 करोडपेक्षा जास्त ज्यांचं कॅपिटल आहे ना त्या बँकांची लिस्ट त्यांनी मागवली. त्या टोटल बँका भरल्या 14च्या 14 त्यांनी नॅशनलाइज करून टाकल्या. का केल्या? तर जवळपास 80% कंट्रीचं डिपॉझिट या 14 बँकांकडे होते. 80%. ठीक आहे, म्हणजे कंट्रीमधल्या 80% लोकांचे डिपॉझिट या 14 बँकांकडे होते. 14 बँकांचं काय झालं असतं तर देशच डुबला असता. 80% बँक, 80% पब्लिकचे डिपॉझिट, जोके का? ठीक आहे, म्हणून इंदिरा गांधींनी काय केलं, थोडंसं डोकं लावलं आणि 50 करोडपेक्षा जास्त कॅपिटल असणाऱ्या बँकांची लिस्ट त्यांनी मागवली. त्या लिस्टमध्ये टोटल बँका भरल्या 14 आणि त्या 14 बँक नॅशनलाइज करून टाकल्या. त्या बँका कुठल्या होत्या ते पण आपल्याला ठिकाणी पाहिजे. नाव दिलेले पहा, अलाहाबाद बँक, नंतर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
देना बँक, इंडियन बँक, नंतर पंजाब नॅशनल बँक, नंतर इंडियन ओव्हरसीज बँक, नंतर सिंडिकेट बँक, नंतर UCO बँक, नंतर युनियन बँक ऑफ इंडिया, नंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया. या टोटल 14 बँक त्यावेळेस नॅशनलाइज झाल्या. हे नावं जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. फक्त नॅशनलाइज कोणी केल्या, कधी केल्या ते लक्षात ठेवा. इंदिरा गांधीचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यांनी नॅशनलाइज केल्या आणि कधी केल्या? 1969ला. सिम्पल. नेक्स्ट. आता पुढे 6 पुन्हा बँक नॅशनलाइज झाल्या. त्या कधी झाल्या ते लक्षात ठेवा. तर 6 बँक नॅशनलाइज झाल्या. कोणी केल्या, कधी केल्या ते पण लक्षात ठेवा. इथं पहा, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनलाइज 6 बँक ऑन 15 एप्रिल 1980. म्हणजे 1980 साली 6 बँक नॅशनलाइज केल्या. आता जसं 14 बँका नॅशनलाइज करताना इंदिरा गांधींनी सांगितलं की 50 करोडपेक्षा ज्यांचं कॅपिटल जास्त आहे त्या बँकांची लिस्ट मला द्या, त्यांना मला नॅशनलाइज करायचं आहे. ठीक आहे, तिथं केलं. आता 6 बँक नॅशनलाइज करण्यासाठी क्रायटेरिया काय होता तो लक्षात ठेवा. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की 6 बँक नॅशनलाइज करताना की ज्या बँकांचं 200 करोडपेक्षा कॅपिटल आहे, कारण इयर वाढलेत पहा, 1969 नंतर 1980 म्हणजे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. ठीक आहे, या ठिकाणी त्यांनी थोडा वेळ जाऊन दिला आणि त्यानंतर पाहिलं 1980 पर्यंत ज्या वर्किंग कॅपिटल ज्यांचं 200 करोडपेक्षा जास्त आहे त्या बँकांची लिस्ट त्यांनी मागितली. त्यामध्ये लिस्टमध्ये आलं टोटल 6 बँका. त्या टोटल 6 बँका त्यांनी नॅशनलाइज करून टाकल्या. कोणी? इंदिरा गांधींनीच. त्या प्राईम मिनिस्टर होत्या. कळलं? रिपीट करू. 6 बँका नॅशनलाइज झाल्या. कशा पद्धतीने झाल्या? तर इंदिरा गांधींनी सांगितलं की 200 करोड प्लस ज्यांचं कॅपिटल आहे त्या बँकांची मला लिस्ट द्या. त्या लिस्टमध्ये आल्या 6 बँका. 6 बँका त्यांनी नॅशनलाइज करून टाकल्या. सिम्पल. म्हणजे कारण त्या मोठ्या मोठ्या बँका होत्या, नॅशनलाइज करणं गरजेचं होतं. त्यामध्ये कुठल्या होत्या? पंजाब अँड सिंध बँक, नंतर विजया बँक, नंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, नंतर कॉर्पोरेशन बँक, नंतर आंध्रा बँक, नंतर न्यू बँक ऑफ इंडिया. ह्या सर्व 6 बँक त्यांनी नॅशनलाइज केल्या. सिम्पल. हे स्टॅट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा, प्रॉपर एक्झामला येतो. ठीक आहे, तर आज माझ्या मते इतकंच सफिशियंट आहे, कारण खूप जास्त पाहिलं तर डोक्यावरतून जाईल, कुठल्याच गोष्टी पाठ होणार नाही. ठीक आहे, तर म्हणतो ना आपण थोडं आपण स्टडी करूया, म्हणजे पॉईंट टू पॉईंट इमेज असं म्हणतो आपण. पहा, ठीक आहे, म्हणजे डॉट डॉट करून आपण एक इमेज तयार करतो ना. प्रिंटर काय करतं? डॉट 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 एकत्र करतं आणि एक इमेज तयार करतं. तसं आपलं स्टडी आहे. आपण अनेक डॉट डॉट एकत्र करणार आहे आणि एक मोठा पेपर आपण तयार करणार आहे. ठीक आहे, त्या पॉईंटचा आपला स्टडी चाललेला आहे. तर आय होप आजचे पॉईंट तुम्हाला कळले असतील. बाकीचे काय उर्वरित पॉईंट असतील ते आपण पुढच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. तर फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 ॲज वेल ॲज कॉमर्स या संदर्भात कोर्स जॉईन करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला कॉमर्सचा कोर्स लावायचा का ते सांगा, किंवा पेपर 1चा कोर्स लावायचा ते पण तुम्ही मेसेजमध्ये सांगत चला, जेणेकरून तुम्हाला पर्टिक्युलर कोर्स संदर्भातच मेसेज किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, गॅरंटी देईल दोन्ही पेपरचे कोर्स कव्हर केल्यानंतर तुम्हाला चांगला स्कोअर करता येऊ शकतो. फक्त तुम्ही पण कोर्स प्रॉपरली फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.